नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी वर्गाच्या गणित या विषयातील घटक दुसरा पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार याविषयीचा अभ्यास करणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीमध्ये तुम्ही पूर्णांक संख्या म्हणजे काय, तसेच पूर्णांक संख्येचे वाचन व लेखन याविषयीचा अभ्यास केलेला आहे. त्याच पद्धतीने पूर्णांक संख्यांची बेरीज व वजाबाकी करण्याचे नियमही तुम्ही अभ्यासले आहेत आणि त्या नियमांचा उपयोग करून उदाहरणे कशी सोडवायची हे देखील तुम्ही अभ्यासले आहे. तर पूर्णांक संख्यांची बेरीज व वजाबाकी करा व रिकाम्या जागा भरा. तर या ठिकाणी काही आपण पूर्णांक संख्यांची बेरीज व वजाबाकी यावर आधारित उजळणी उदाहरणे सोडून घेऊया. तर पहिलं उदाहरण आहे 5 अधिक 7. तर येथे आपला पूर्णांक संख्यांची बेरीज करायची आहे. तर या ठिकाणी 5 अधिक 7, तर 5 ही धन संख्या आहे, त्याच पद्धतीने 7 ही देखील धन संख्या आहे. तर पूर्णांक संख्याची बेरीज करण्याचा नियम काय सांगतो, तर जर दोन्ही संख्या धन असतील तर त्या दोन्ही संख्यांची बेरीज करावी व येणाऱ्या बेरजेला धनचिन्ह द्यावे. तर पूर्णांक संख्येला आपण धनचिन्ह लिहित आणि वाचत नाही. तर इथे 5 ही धनसंख्या आहे, त्याच पद्धतीने 7 ही देखील धनसंख्या आहे, परंतु आपण धनचिन्ह लिहित आणि वाचत नाही. तर 5 अधिक 7 यांची बेरीज 5 आणि 7 12. तर 5 अधिक 7 याचं उत्तर येईल 12. पुढे दुसरं उदाहरण आहे 10 अधिक ऋण 5. तर या ठिकाणी 10 ही धनसंख्या आहे आणि 5 ही ऋण संख्या आहे. तर पूर्णांक संख्येच्या बेरजेमध्ये एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. तर या ठिकाणी 10 ही धन आहे, तर 5 ही ऋण संख्या आहे. मग आता दोन्ही संख्यांचं चिन्ह काढल्यानंतर 10 ही संख्या मोठी आहे आणि 5 ही संख्या लहान आहे. तर 10 मधून 5 काढून टाका. 10 मधून 5 गेले, राहिले 5. आता मोठ्या संख्येत चिन्ह आहे धनचिन्ह आपण लिहित नाही, म्हणजेच 10 अधिक ऋण 5 यांची बेरीज येईल 5. पुढचं उदाहरण आहे तिसरं ऋण 4 अधिक 3. तर येथे देखील एक संख्या ऋण आहे आणि दुसरी संख्या धन आहे. तर एक ऋण व एक धनसंख्या असेल तर त्यांची बेरीज करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. तर चिन्ह काढल्याच्या नंतर 4 ही संख्या मोठी आहे आणि 3 ही संख्या लहान आहे. मग 4 मधून 3 गेले, राहिले 1. आता मोठ्या संख्येत चिन्ह, तर 4 ही मोठी संख्या आहे, तिचं चिन्ह ऋण आहे, म्हणून येणाऱ्या वजाबाकीला ऋण चिन्ह द्यायचं आहे. म्हणजेच ऋण 4 अधिक 3 यांची बेरीज येईल ऋण 1. पुढचं चौथं उदाहरण आहे ऋण 7 अधिक ऋण 2. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, येथे बेरजेमधील दोन्ही संख्या ऋण आहेत.
तर आपला नियम काय सांगतो, तर बेरजेमधील दोन्ही पूर्णांक संख्या ऋण असतील तर त्यांची बेरीज करावी व येणाऱ्या बेरजेला ऋणचिन्ह द्यावे. म्हणजेच येथे ऋण 7 व ऋण 2, तर चिन्ह विचारात न घेता 7 आणि 2 यांची बेरीज करा. तर 7 आणि 2 9 आणि येणारे बेरजेला ऋणचिन्ह, म्हणजेच ऋण 7 अधिक ऋण 2 यांची बेरीज येते ऋण 9. पुढचं उदाहरण आहे धन 8 वजा धन 3. तर इथे आपला धन 8 व धन 3 यांची वजाबाकी करायची आहे. तर पूर्णांक संख्याची वजाबाकी करणे याचा नियम काय सांगतो, तर पहिल्या पूर्णांक संख्येतून दुसरी पूर्णांक संख्या वजा करणे म्हणजेच पहिल्या पूर्णांक संख्येत दुसऱ्या पूर्णांक संख्येची विरुद्ध संख्या मिळवणे. म्हणजेच आपला धन 8 मधून धन 3 वजा करायचे, म्हणजेच आपल्याला धन 8 मध्ये धन 3 ची विरुद्ध संख्या मिळवायची आहे. मग इथं वजाबाकी करायची म्हणजेच बेरीज करायची आहे. आणि या धन 3 ची विरुद्ध संख्या ऋण 3. मग या ठिकाणी बेरीज करायची म्हणजे इथं धन 8 आणि ऋण 3 यांची बेरीज करायची आहे. हा बदल या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचा आहे की धन 8 मधून धन 3 वजा करायचेत, म्हणजेच धन 8 मध्ये धन 3 ची विरुद्ध संख्या, मग धन 3 ची विरुद्ध संख्या आहे ऋण 3. आणि म्हणून या ठिकाणी धन 8 वजा धन 3 ही वजाबाकी करायची आहे, म्हणजेच धन 8 व ऋण 3 यांची बेरीज करायची आहे. तर बेरजेचा नियम पुन्हा या ठिकाणी आपला वापरायचा आहे. तर इथं बेरजेमध्ये एक संख्या धन आहे आणि एक संख्या ऋण आहे. तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. तर चिन्ह काढल्यानंतर मोठी संख्या 8 आहे, तर 8 मधून 3 गेले, राहिले 5. आणि मोठ्या संख्येत चिन्ह आहे धन, म्हणजेच उत्तर येईल धन 5. आणि म्हणून या ठिकाणी धन 8 मधून धन 3 वजा केले असता उत्तर येते धन 5. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला वजाबाकी करायची आहे आणि वजाबाकी करणे म्हणजेच बेरीज करणे. तर वजाबाकी करताना दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येमध्ये मिळवणे. तर हा नियम वापरून आपण कोणत्याही पूर्णांक संख्येची वजाबाकी करू शकतो. पुढचं उदाहरण आहे सहा नंबरचं धन 8 वजा ऋण 3. तर धन 8 मधून आपल्याला ऋण 3 वजा करायचे आहेत, म्हणजेच धन 8 मध्ये आपल्याला ऋण 3 ची विरुद्ध संख्या मिळवायची आहे. म्हणजेच धन 8 अधिक ऋण 3 ची विरुद्ध संख्या धन 3. म्हणजे धन 8 मधून ऋण 3 वजा करायचे आहेत, म्हणजेच धन 8 मध्ये ऋण 3 ची विरुद्ध संख्या धन 3 मिळवायची आहे.
तर इथं बेरजेमधील दोन्ही संख्या धन आहेत तर दोन्हींची बेरीज करावी व येणाऱ्या बेरजेला धनचिन्ह द्यावे. मग 8 आणि 3 11 आणि येणाऱ्या बेरजेला धनचिन्ह म्हणजेच धन 8 वजा ऋण 3 यांची वजाबाकी येते धन 11. म्हणजे उत्तर येईल आपलं धन 11. तर वजाबाकी करणे म्हणजेच बेरीज करणे. तर पहिल्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजेच दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवणे. तर हा सोपासा नियम वापरून आपण कोणत्याही पूर्णांक संख्यांची वजाबाकी करू शकतो. तर हे नियम तुम्ही अभ्यासलेले आहेत. चला पुढे पूर्णांक संख्यांचा गुणाकार. तर पूर्णांक संख्यांचा गुणाकार करण्याचे जे नियम आहेत ते नियम आता आपण अभ्यासू आणि त्यावर आधारित उदाहरणांचा सराव करू. तर पहा पूर्णांक संख्यांचा गुणाकार. तर पूर्णांक संख्येच्या गुणाकाराचे नियम. तर पहिला नियम काय सांगतो, 2 धन पूर्णांकांचा गुणाकार धन पूर्णांक येतो. म्हणजेच गुणाकारातील दोन्ही संख्या धन असतील तर त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार धन येतो. उदाहरण पहा, 5 गुणिले 16. तर इथे 5 ही धनसंख्या आहे, त्याच पद्धतीने 16 ही देखील धनसंख्या आहे. तर 5 आणि 16 यांचा गुणाकार करून घ्यावा. साधा गुणाकार करायचा आहे, चिन्ह विचारात न घेता गुणाकार करून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि नंतर चिन्हाचा विचार करायचा आहे. तर 5 गुणिले 16 तर 16 पंचे 80. तर या ठिकाणी दोन्ही संख्या धन असल्यामुळे त्यांचा जो गुणाकार येतो तो धन येतो. म्हणजे इथं धनचिन्ह आहे परंतु ते आपण लिहित नाही आणि म्हणून या ठिकाणी 5 गुणिले 16 यांचा गुणाकार येतो 80. असे आपल्याला भरपूर उदाहरणे या ठिकाणी घेता येतील. जसं 9 गुणिले 5. तर 9 गुणिले 5 45. या ठिकाणी दोन्ही संख्या धन असल्यामुळे त्यांचा गुणाकार धन येईल. तर असे अनेक उदाहरणे या ठिकाणी आपल्याला घेता येतील. तर पहिला नियम जो आहे तो तुम्ही नीटपणे लक्षात ठेवा. 2 धन पूर्णांकांचा गुणाकार धन पूर्णांक येतो. पुढचा नियम आहे, 1 धनपूर्णांक व 1 ऋणपूर्णांक यांचा गुणाकार ऋणपूर्णांक येतो. म्हणजेच गुणाकारातील एक संख्या धनपूर्णांक असेल आणि दुसरी संख्या ऋणपूर्णांक असेल तर त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार ऋणपूर्णांक येतो. उदाहरणार्थ ऋण 9 गुणिले 6. तर इथे गुणाकारामध्ये एक संख्या ऋण आहे आणि एक संख्या धन आहे. तर अशावेळी त्या दिलेल्या दोन्ही संख्यांचा साधा गुणाकार सुरुवातीला करून घ्या. तर 9 गुणिले 6. 9 गुणिले 6 6 9 54. गुणाकार 54 आला आणि ती एक संख्या ऋण आणि एक धन असल्यामुळे जो गुणाकार आला 54 त्याला आपल्याला ऋणचिन्ह द्यायचं आहे आणि म्हणून ऋण 9 गुणिले 6 यांचा गुणाकार येतो ऋण 54. असे आपलं अनेक उदाहरणे या ठिकाणी घेता येतील. जसं ऋण 15 गुणिले 4. तर इथे गुणाकारामध्ये एक संख्या ऋण आहे आणि दुसरी संख्या धन आहे. तर या दोन्ही संख्यांचा साधा गुणाकार सुरुवातीला करून घ्यायचा आहे. 15 गुणिले 4. तर 15 गुणिले 4 15 चोक 60. आता इथे गुणाकारातील एक संख्या ऋण आहे आणि एक धन आहे तर त्यांचा जो गुणाकार येतो
त्याला आपलं ऋण चिन्ह द्यायचं आहे. म्हणजेच ऋण 15 गुणिले 4 यांचा गुणाकार येतो ऋण 60. तिसरा नियम आहे, दोन ऋण पूर्णांकांचा गुणाकार धन पूर्णांक येतो. तर इथे धन पूर्णांक येतोय, धन पूर्णांक येतो. उदाहरणार्थ ऋण 63 गुणिले ऋण 7. तर या ठिकाणी येथे गुणाकारातील दोन्ही संख्या ऋण आहेत. तर सुरुवातीला चिन्हांचा विचार न करता या दोन्ही संख्यांचा गुणाकार करून घ्या. तर 63 गुणिले 7. तर 63ला 7ने गुणून घ्या. 7 त्रिक 21, 21ला 1, हातचे आले 2, 7 6 42, 42 आणि 2 44. तर त्यांचा गुणाकार येतो 441. आता या ठिकाणी दोन्हीही संख्या ऋण आहेत, तर त्यांचा गुणाकार जो आहे तो धन येतो, धन पूर्णांक येतो. म्हणजे या ठिकाणी 441. अजून आपला येथे आणखीन उदाहरणांचा अभ्यास करता येईल. ऋण जसं ऋण 13 गुणिले ऋण 4. तर इथे गुणाकारातील दोन्ही संख्या ऋण आहेत. तर सर्वप्रथम 13 आणि 4 यांचा गुणाकार करून घ्यावा. 13 चोक 52. आता इथे गुणाकारातील दोन्ही संख्या ऋण आहेत, तर त्यांचा गुणाकार धन येतो. तर धनचिन्ह लिहा किंवा नका लिहू, काही फरक पडत नाही. तर ऋण 13 गुणिले ऋण 4 यांचा गुणाकार येतो 52. तर हे गुणाकाराचे नियम तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यावरील आधारित उदाहरणांचा सराव करा. पुढे पूर्णांक संख्यांचा भागाकार. तर पूर्णांक संख्यांच्या भागाकाराचे नियम गुणाकाराच्या नियमासारखे आहेत. तर आताच आपण गुणाकाराचे नियम अभ्यासलेले आहेत. तर जसे पूर्णांक संख्येच्या गुणाकाराचे नियम आहेत, अगदी तसेच पूर्णांक संख्येच्या भागाकाराचे नियम आहेत. तर चला मग पूर्णांक संख्येच्या भागाकाराचे नियम अभ्यासू. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दोन धनपूर्णांक संख्यांचा भागाकार धनसंख्या येतो. म्हणजेच भागाकारातील दोन्ही संख्या धनपूर्णांक असतील तर त्यांचा भागाकार धनपूर्णांक येतो. उदाहरणार्थ 96 भागिले 16 बरोबर 6. तर पहा 96 भागिले 16 हाच भागाकार आपला 96/16 असा देखील लिहिता येतो. मग 16 आणि 96ला निशेष भाग जातो. 16 6 96 आणि म्हणून या ठिकाणी इथे भागाकारातील दोन्ही संख्या धनपूर्णांक आहेत आणि म्हणून त्यांचा जो भागाकार येतो 6 तो देखील धन आहे. दुसरा नियम, दोन ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार धन संख्या येते. म्हणजे भागाकारातील दोन्ही संख्या ऋण असतील तर त्यांचा भागाकार धन येतो. उदाहरणार्थ ऋण 150 भागिले ऋण 25. तर या ठिकाणी भागाकारातील दोन्ही संख्या ऋण आहेत. तर सुरुवातीला 150ला 25ने भाग द्या.
तर भागाकार येतो 6 आणि ते भागाकारातील दोन्ही संख्या ऋण आहेत आणि म्हणून त्यांचा जो येणारा भागाकार आहे तो धन येतो. म्हणजेच ऋण 150 भागिले ऋण 25 हाच भागाकार आपला ऋण 150 छेद ऋण 25 असा लिहिता येईल. तर 25ने 150ला भाग द्या, भागाकार येईल 25 आहे 150 आणि ते भागाकारातील दोन्ही संख्या ऋण आहेत आणि म्हणून त्यांचा भागाकार धन येईल. तर इथं धनचिन्ह लिहिण्याची काही गरज नाही, म्हणजे भागाकार येईल 6. पुढचा तिसरा नियम आहे धन पूर्णांक व ऋण पूर्णांक यांचा भागाकार नेहमी ऋण संख्या येते. म्हणजेच भागाकारातील एक संख्या धन पूर्णांक असेल आणि दुसरी संख्या ऋण पूर्णांक असेल तर त्यांचा भागाकार नेहमी ऋण पूर्णांक येतो. उदाहरणार्थ 38 भागिले ऋण 57. तरी त्या ठिकाणी भागाकारामध्ये 38 ही संख्या धन आहे तर ऋण 57 ही संख्या ऋण आहे आणि म्हणून या ठिकाणी भागाकारातील एक संख्या धन पूर्णांक आणि एक संख्या ऋण पूर्णांक असेल तर त्या दोन्ही संख्यांचा भागाकार करावा आणि येणाऱ्या भागाकाराला ऋण चिन्ह द्यावे. म्हणजेच 38 भागिले ऋण 57. तर हाच भागाकार आपला 38 छेद ऋण 57. तर 57ने 38ला भाग द्या, 57ने 38ला निशेष भाग जात नाही आणि म्हणून या ठिकाणी 38 छेद 57ला आपण संक्षिप्त रूप देऊया. तर 38 आणि 57ला या दोन्ही संख्यांना भाग जाणारी जी संख्या आहे ती 19. तर 19ने आपण 38 आणि 57ला भाग देऊया. तर तो भागाकार येतो 19 दोन्ही 38 आणि 19 त्रिक 57. तर जो भागाकार आला 2/3 तर आलेल्या भागाकार आपल्याला ऋण चिन्ह द्यायचं आहे. तर 38 भागिले ऋण 57 याचं उत्तर येईल ऋण 2/3. तर इथं परमेय संख्येचा इथे छेद जो आहे म्हणजे ऋण संख्येने भागले असता ते ऋणचिन्ह आपण अंशस्थानी लिहितो आणि म्हणून येथे 38 भागिले ऋण 57 याचं उत्तर येईल ऋण 2/3. तर गुणाकाराच्या नियमाप्रमाणेच हे भागाकाराचे देखील नियम आहेत. तर हे नियम नीट लक्षात ठेवा आणि पूर्णांक संख्येचा भागाकार आपला या नियमांचा वापर करून सहजपणे करता येतो. खालील उदाहरणे सोडवा. तर या ठिकाणी आपण पूर्णांक संख्येच्या भागाकारावर आधारित काही उदाहरणे आहेत ती उदाहरणे सोडूया. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे 100 भागिले 60. तर पहा 100ला आपला 60ने भाग द्यायचा आहे. तर हाच भागाकार आपला 100 भागिले 60 म्हणजे 100/60. आता 60ने 100ला निशेष भाग जात नाही म्हणून आपण काय करू 100 आणि 60ला एका समान संख्येने भाग देऊ. तर 100ला आणि 60ला मोठ्यात मोठी संख्या शोधायची की जेणे या दोन्ही संख्यांना भाग जातो. तर 100 आणि 60ला भाग जाणारी संख्या म्हणजे 20 भागिले 20 भागिले 20 म्हणजेच 20/5 100 आणि 20 त्रिक 60 म्हणजेच
100/60 याचं उत्तर येईल आपलं 5/3. आणि ते भागाकारातील दोन्ही संख्या धन असल्यामुळे येणारा भागाकार देखील धन असतो आणि मग उत्तर येईल 5/3. पुढचं उदाहरण आहे दुसरं, -85/20. तर पुन्हा आपला पूर्णांक संख्येच्या भागाकाराचे नियम लक्षात घ्यायचे आहेत आणि हा भागाकार करायचा आहे. तर येथे भागाकारातील एक संख्या ऋण आहे आणि दुसरी संख्या धन आहे. तर हाच भागाकार आपल्याला -85/20 असा लिहिता येईल. तर 20ने 85ला निशेष भाग जात नाही आणि म्हणून पुन्हा -85/20ला संक्षिप्त रूप द्या. तर 85 आणि 20ला 5ने निशेष भाग जातो आणि म्हणून या ठिकाणी आपण 5ने 85ला भाग द्या. 5 1 5 आणि 5 7 35 आणि 5ने 20ला भाग द्या. 5 चोक 20 म्हणजेच उत्तर आलं आपलं 17/4. आता इथे भागाकारातील एक संख्या ऋण आहे आणि एक संख्या धन आहे. तर भागाकार ऋण येतो म्हणजे आपलं उत्तर येईल ऋण 17/4. म्हणजेच ऋण 85/20 याचं उत्तर येईल ऋण 17/4. पुढचं उदाहरण आहे तिसरं, -5/-315. पुन्हा या ठिकाणी आपला -5ला -315ने भाग द्यायचा आहे. तर हा भागाकार आपण करून घेऊया. तर हाच भागाकार आपला -5/-315. तर 315ने 5ला भाग जात नाही म्हणून या ठिकाणी 5 आणि 315ला आपण अतिसंक्षिप्त रूपात लिहूया. तर 5 आणि 315ला 5ने निशेष भाग जातो म्हणून या दोन्ही अंश आणि छेदाला समान संख्येने भाग देऊ. 5 1 5 छेदस्थानी 5 6 30 आणि 5 त्रिक 15. आता इथे भागाकारातील दोन्ही संख्या ऋण असल्यामुळे भागाकार धन येईल आणि म्हणून इथं धनचिन्ह लिहिण्याची गरज नाही. म्हणजेच -5/-315 याचं उत्तर येईल आपलं 1/63. तर अशा पद्धतीने आज आपण पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार याचा अभ्यास केला आहे. तर हे पूर्णांक संख्येच्या गुणाकाराचे व भागाकाराचे जे नियम आहेत ते तुम्ही नीटपणे लक्षात ठेवा आणि त्यावरील आधारित स्वाध्याय व इतर उदाहरणे सोडवण्याचा सराव करा. थँक्यू.